हाय. माझा आजचा जो विषय आहे तो आहे काळजा आणि आपण. मला असं नाही वाटत अजिबात की असं इथे कुणी असेल की ज्यांनी कधीही काळजी केली नसेल कुठच्याच गोष्टींची. असं कोणी नसणार, कारण आपण सगळेच जण खूप काळजा करतो, खूप विषयांवर करतो आणि काही जणं कमी करत असतील, काही जणांचा स्वभावच काळजी करण्याचा बनतो आणि अशा लोकांना त्यांना स्वतःला तर त्रास होतोच, पण त्यांच्या आसपासचे जे लोक असतात, त्यांच्या घरातले जे लोक असतात, त्यांची ही नेहमीच तक्रार असते की माझ्या आईला किंवा माझ्या बाबांना खूप काळजी वाटते आणि ते खूप काळजी करत बसतात. नेमकं काय असतं काळजी म्हणजे, आणि या काळजीचा आपल्यावर काय परिणाम होतो? काळजीची आपण म्हणूयात की एक वैशिष्ट्य असं आहे की फारच क्वचित वेळेला काळजी ही आत्ता चालू असलेल्या क्षणाविषयीची असते. बरेचदा काळजी ही नेहमीच फ्युचरबद्दल असते किंवा आपल्या हातून घडून गेलेल्या काही भूतकाळातल्या चुका असतील आणि त्याविषयी जर आपल्याला भीती वाटत असेल की आता पुढे काय होणार आहे ह्या चुकांचा परिणाम, तर म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ ह्यांच्यामध्ये माणूस दोलायमान होत असतो. पण क्वचित प्रसंगीच असं होतं की आत्ता या क्षणी जे काही चाललं आहे त्याच्याबद्दल काळजी. कारण आत्ताचा जो क्षण असतो ज्याबद्दल आपण काही विचार करत असू, तर त्यामध्ये कृतीचा भाव जास्त असतो किंवा कृती करणं अपेक्षित असतं. तिथे काळजी करणं हे अपेक्षित नसतं. जसं की आत्ता पेपर चालू आहे, तर पेपरला मार्क किती मिळतीलची काळजी नंतर असेल. आत्ता माझं कर्तव्य पेपर लिहून पूर्ण करणं हे असेल. तर त्यामुळे वर्तमानात नेहमीच आपण आपल्या कर्तव्याला महत्त्व देतो. पण काळजी जेव्हा इन्क्लुडेड असते तेव्हा काळजीमध्ये मी तर म्हणेन की नकारात्मकता जास्त असते. कारण तुम्हाला असंही होऊ शकेल आणि तसंही होऊ शकेल असं वाटत असतं. याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी चांगलं होणार आहे याची खात्री नसते. आणि बरेचदा हे कळत नाही लोकांना की आपण जेव्हा असे विचार व्यक्त करतो की असंही होईल आणि तसंही होईल, तेव्हा ॲक्च्युली आपण एक नकारात्मक विचार क्रिएट करत असतो की हे असं वाईट होऊ शकेल. असा विचार करणं म्हणजेच काळजी करणं ही एक प्रकारे नकारात्मकता आहे आणि नकारात्मक विचार करून कधीच कोणाला एनर्जी मिळणं शक्य नाही आहे. एनर्जी हवी असेल तर फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करावे लागतील. तर म्हणून नुकसान मुळात जर काळजी करण्याचं होणार असेल तर ते हे होतं की माणूस वर्तमानात फार कमी राहतो. माणूस नेहमी फ्युचरबद्दल विचार करतो किंवा भूतकाळामध्ये गुंतलेला असतो. काळजी करण्यामध्ये आपण बरेचसे क्षण आपले आत्ताचे ह्या क्षणातले वाया घालवतो. आणि वाया अशासाठी की आपल्या ह्या काळजी करण्यामुळे ज्या काही घटना घडणार आहेत किंवा ज्या काही गोष्टी होणार आहेत, माणसं ज्यांच्याबद्दल आपण काळजी करत असू, त्या गोष्टी सगळ्या आपल्या हातात नसतातच. ते जे काही होणार असेल ते होणारच असतं. पण आपला मात्र आपण काळजी करण्यात वेळही वाया घालवतो. आपला त्याच्यात कदाचित मूडही खराब होतो आणि आपण आपल्याबरोबर इतरांनाही त्यात इन्व्हॉल्व करून घेतो आणि मे बी घरातली सगळी एनर्जीच बदलून जात असेल एखाद्याच्या अशा स्वभावामुळे. आता तुम्ही म्हणाल येस, काहींची खूप गंभीर कारणं असू शकतात काळजी वाटण्यासाठी. जसं की एखाद्या घरामध्ये कॅन्सर पेशंट असेल, तर काळजी वाटण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी आपल्याला. ज्याही गोष्टी करण्याच्यासारख्या आहेत आपल्या हातात त्या करायला हव्यात. पण काळजी करण्याने आपलं काहीच भलं होणार नाही आहे, तर काळजी का करायची? मला असं वाटतं की जेव्हाही तुम्ही कुठच्याही गोष्टीची काळजी करत असाल, तेव्हा त्याला एक छोटासा फिल्टर लावायचा. तो असा की माझ्या हातात काय आहे आणि माझ्या हातात काय नाही आहे. तर त्यातनंच काळजी करायचीच असेल तर माझ्या हातात काय आहे या फॅक्टरवर काळजी केली तर त्याचा काहीतरी उपयोग होतो. त्यातनं काहीतरी आउटकम असं मिळतं की मग ज्या पॉईंटवर तुम्हाला काहीतरी जाऊन करता येणं शक्य आहे. पण अशा गोष्टी ज्या खरंच आपल्या हातात नाही आहेत, त्यावर आपण काळजी करण्याने खरंच त्या गोष्टी काहीच आपल्या मनासारख्या घडतील याची कसली गॅरंटी नसते. तर त्यापेक्षा बेटर वे आपल्याला आपल्या हातात जे जे काही गोष्टी आहेत असं वाटतं त्या सरळ करायला लागावं. मन आपलं शांत करावं आणि असंही आपण त्याविषयी जर विचारच करणार असू तर हे बेटर आहे की आपण काळजी करून नकारात्मकतेकडे जाण्यापेक्षा आपल्याला जे अपेक्षित आहे ते तसंच होईल असा विचार करावा. जसं की मूल परीक्षेला जाणार असेल आणि त्याला स्वतःला काळजी वाटतच असेल तर पालक म्हणून आपण त्याला धीर दिला पाहिजे
आणि म्हणलं पाहिजे आणि मनात आपण स्वतःही म्हणलं पाहिजे की मला बिलकुल काळजी वाटत नाही, तू यशस्वी होशील आणि तुला पेपर छानच जाणार आहे, तुझं चांगलंच होणार आहे. तर हे जसं आपण म्हणतो हे एक छोटंसं उदाहरण आहे. पण अशाच तऱ्हेचा प्रत्येक क्षणी सकारात्मक विचार आपण आपल्या प्रत्येक काळजी करण्याच्या गोष्टीवर जर केला तर आपल्याला खरंच खूप फायदे मिळतात त्याचे. कारण आपलं मन कधीही निगेटिव्हिटीकडे सहसा जात नाही, आपली एनर्जी त्यामध्ये वेस्ट होत नाही आणि आपल्यामुळे आपल्या आसपासचं वातावरणसुद्धा कधी खराब होत नाही. आपल्या कर्तव्यांकडचं जे दुर्लक्ष असतं ना ते ह्या काळजीमुळे होतं. म्हणजे आपण इथे बसलो आहे आणि कुठच्यातरी वेगळ्या विषयाची काळजी करतो आहे, पण त्या क्षणी आपलं आत्ताचं या क्षणीचं काही कर्तव्य असेल, पार पाडायचं असेल तर त्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. म्हणजे एखाद्या भीतीच्या छायेत तुम्ही जगत असाल आणि त्याची काळजी वाटत असेल तर त्या काळजीचे विचार करत असताना आत्ता या क्षणीचं कर्तव्यसुद्धा तुम्ही करत नाही आणि पुन्हा एकदा हे काम न केल्यामुळे जे येणारा ताण असतो तो वेगळा, तोही येतो. बरेचदा असं होतं की जसं की एक उदाहरण सांगते की एखादा मूल परदेशात आहे आणि त्याचे आईवडील इथे आहेत आणि ते काळजी करतायत त्याची. तर खूपदा असं पण असतं, ज्यांची तुम्ही काळजी करताय ना ते खूप मजेत असतात, ते त्यांचं लाईफ खूप छान जगत असतात आणि तुम्ही मात्र नाहक त्यांची काळजी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवत असता आणि आपलं स्वतःचं चांगलं जगण्याचं लाईफ, आपले चांगले क्षण हे त्यामध्ये वाया जात असतात. खूपदा उलटंही होतं, मुलं आईवडिलांची खूप काळजी करत असतात आणि ॲक्च्युली आईवडील व्यवस्थित असतात, ते त्यांचं रुटीन चांगलं जगत असतात, पण मुलं मात्र काळजी करण्यामध्ये त्यांची कर्तव्य चुकवतात. त्यांचे काही आनंदाचे क्षण त्यांच्या आत्ता आयुष्यात आलेले असतील तर त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं आणि ह्या चिंतनामध्ये त्यांचा वेळ जातो. आणि हे ना काळजी ही एक सवय आहे. तुम्ही जितकी सारखी काळजी कराल तितकं तो तुमचा जसं काही हॅबिट बनते, सवय बनते आणि मग प्रत्येक गोष्ट काळजी करण्याकडेच तुमचा कल राहतो. तर मला असं वाटतं की वर्तमान क्षणात जगायचं असेल तर ह्या असं काळजी करण्याचा स्वभाव सोडला पाहिजे. आणि काळजी अगेन सांगेन की हे एक नकारात्मक चिंतन आहे कुठच्याही गोष्टीचं. तर जर खरंच काही गोष्टी चांगल्या घडाव्यात असं वाटत असेल तर काळजी करण्यापेक्षा जे अपेक्षित आहे तेच होईल किंवा तेच घडतं आहे असं म्हणावं, स्वतःचं मन शांत ठेवावं आणि 100% भर हा काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्यावर दिला पाहिजे. म्हणजेच आपल्या हातात त्या वस्तूविषयी, गोष्टीविषयी, घटनेविषयी किंवा माणसाविषयी जेही काही करणं आपल्या हातात असेल ते करायचं, मोकळं व्हायचं, मनाला समजवायचं की हो मी आता माझं कर्तव्य केलेलं आहे आणि मला आता अपेक्षा आहे की जे होणार आहे ते चांगलंच घडणार आहे. असा जर विचार केला तर काळजीपासून थोडं तरी दूर राहायला मदत होईल आणि काळजीपासून दूर राहिलात तर जी एनर्जी वाचेल ती तुम्हाला तुमच्या प्रत्यक्ष जगण्यासाठी उपयोगी पडेल. कसा वाटला आजचा विषय मला जरूर सांगा. मी इथेच थांबते.